आपण पाहताय महाधुरा। कोल्हापूरच्या उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातले मुकुटमणी प्रख्यात संजय घोडावत अभिमत विद्यापीठाचे कुलपती, संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक, ज्वेल्स ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित आमचे आदरणीय मार्गदर्शक माननीय संजय घोडावत उर्फ भाऊ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। भाऊ, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। शुभेच्छुक सिकंदर भाई देसाई, सनी रियल इस्टेट, कोल्हापूर। आणि प्रसन्ना घोटगे, संचालक, स्टार पीव्हीजी, बेळगाव। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे पुढील आठवड्यात जेव्हा ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा खरी रंगतील नेमकं कुणाकडे किती ठराव हे जेव्हा समोर येईल तेव्हा प्रत्येकाची ताकद लक्षात येईल। त्यामुळे गेल्या काही वर्षात जे ठरावदार वाढवलेले आहेत त्यांची ताकद लक्षात येईल। त्यामुळे सध्या जे 5,470 ठरावधारक आहेत त्यांच्यात सगळेच ठरावधारक मतदार होणार का याची उत्सुकता आता प्रचंड वाढलेली आहे। कारण त्यात जे वाढीव सभासद आहेत, वाढीव डेअरी आहेत, 1200 डेअरी ह्या बेकायदेशीर असल्यानं त्यांचं सभासदत्व रद्द करावं, त्यांना अपात्र ठरवावं म्हणून आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात कालच याचिका दाखल झालेली आहे। प्रकाश बेलवडे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्याची सुनावणी येत्या 4 मार्च रोजी होणार आहे। सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात गोकुळच्या निवडणुकीत ट्विस्ट तयार करणारी, गोकुळच्या निवडणुकीला वेगळं वळण लावणारी ही घटना आहे। कारण जर 1200 सभासद रद्द झाले तर मोठा परिणाम होणार आहे। गेल्या काही वर्षात जे सत्तेवर आल्यानंतर आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ किंवा आमदार विनय कोरे या सगळ्यांची सत्ता आल्यानंतर साधारणतः 1800 जादा सदस्य नोंदणी झालेली आहे, 1800 डेअरींची नोंदणी झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये 1200 डेअरींची नोंदणी अपात्र ठरवावी अशी याचिका आता कोल्हापूर खंडपीठात दाखल झालेली आहे। विशेषतः 4 मार्चला त्याची पहिली सुनावणी आहे। म्हणजे एकीकडे न्यायालयाची प्रक्रिया आणि दुसरीकडे निवडणुकीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली आहे। ही सगळ्यात महत्वाची, कारण याच 1200 मतदारांच्या जीवावर सध्या गोकुळचं पुढचं राजकारण अवलंबून आहे, पुढची निवडणूक अवलंबून आहे। कारण हे 1200 जे वाढीव सभासद आहेत हे कोणाच्या आशीर्वादाने झालेत हे सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे हेच सभासद अतिशय महत्वाचे ठरणार असल्यामुळे आता न्यायालयात या संदर्भात काय होणार याची प्रचंड उत्सुकता आहे। कारण गेल्या काही वर्षात जे काय सभासद वाढवलेले आहेत ते सध्याच्या सत्ताधारी गटाचे आहेत। यामुळे हे मतदान कोणाला करणार हे जवळजवळ स्पष्ट आहे। जर न्यायालयाची प्रक्रिया सुरू झाली आणि काही वेगळा निकाल लागला तर मोठ्या प्रमाणात कोणाला दणका बसणार हेही स्पष्ट आहे। सध्या हीच ब्रेकिंग न्यूज आहे की कोल्हापूर खंडपीठात गोकुळच्या नवीन 1200 सभासद जे आहेत त्यांना अपात्र ठरवावं। त्यासाठी कारण आहेत की सलग रोज 50 लिटर दूध संकलन आणि वर्षातले 200 दिवस, त्यामुळे हा नियम अनेक दूध डेअऱ्यांनी पाळला नाही म्हणून त्यांची जी काय नोंदणी आहे ती अपात्र ठरवावी म्हणून न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे। कोल्हापूर खंडपीठासमोर 4 तारखेला त्याची सुनावणी होणार आहे। हे 1200 सभासद नेमकं काय होणार, कारण ह्या पुढच्या या निवडणुकीत हे जे सभासद आहेत यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे। सध्या महायुतीच्या झेंड्याखाली ही निवडणूक व्हावी यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे ती बिनविरोध व्हावी यासाठी सुद्धा काही संचालक, काही नेते प्रयत्न करत आहेत। त्यामुळं येत्या महिन्याभरात कळेल की ही महायुतीच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक होईल की बिनविरोध होईल। सध्या तरी चर्चा आहे ती लढत होणारच अशी आहे, पण कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं। कारण ही सगळी सूत्र सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत। सध्या तरी सगळ्यात महत्वाची बातमी हीच की 1200 जे नवीन सभासद नोंदवलेले आहेत
त्यांच्यावर टांगती तलवार आहे. ते काय होणार यावरच निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. पाहूया काय होतं ते. आता लक्ष आहे ते 4 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीकडे, जे गोकुळचं संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच वेगळी कलाटणी मिळणार आहे या घटनेनं, या निकालानं. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल. धन्यवाद.